नो आपण नवोदय प्रवेश परीक्षेचा पेपर पाहत आहोत. ह्याच्यामधला हा सेट सी आहे, संच सी. याच्यामधले प्रश्न उत्तर पाहून घेऊ. तुमचं सेट सी असेल तर पहा, किंवा तुमचा कोणता पण सेट असला तरी तुम्ही प्रश्न उत्तर फक्त पहा, कारण प्रश्न उत्तर खालीवरी असू शकतात, मागे पुढे. त्यामुळे प्रश्न उत्तर चांगल्या प्रकारे पाहून मग तुम्ही उत्तर टिक करून घ्या आणि कमेंट करून सांगा की किती मार्क पडत आहेत तुम्हाला. ठीक आहे, तर सेट सीचे प्रश्न उत्तर आपण पाहत आहोत. तर पहिल्याचं उत्तर आहे, याच्यामध्ये वेगळी आकृती ओळखायची आहे. 3 समान आहेत आणि एक वेगळी आहे. त्यातलं एकचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. दुसऱ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. तिसऱ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. चौथ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्याच्यानंतर भाग 2 याच्यामधला प्रश्न 5वा, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 6चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 7चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 8चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर भाग 3 मधला प्रश्न 9व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्याच्यानंतर 10व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. सॉरी, बी नाहीये, एक मिनिट. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आहे. 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर भाग 4 याच्यातला पहिला प्रश्न आहे, म्हणजे 13 नंबरचा प्रश्न. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर भाग 5 मधला 17 नंबरचा प्रश्न. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 18चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 19चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 20चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर भाग 6 याच्यामधला 21चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 22चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 23चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 24चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. त्याच्यानंतर भाग 7 ज्यातला 25चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 26चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 27चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 28चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्याच्यानंतर भाग 8 29चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 30चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 31चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 32चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर भाग 9 33चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 34चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 35चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 36चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर भाग 10 37चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 38चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 39चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 40चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. याच्यानंतर अंकगणित सुरू झालेले आहेत प्रश्न. 41चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 42चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 43चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 44चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 45चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 46चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 46चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 47चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 48चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 49चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी.
50चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 51चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 52चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 53चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 54चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 55चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 56चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 57चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. नंतर 58चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 59चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. याच्यानंतर उतारे जे भाषा परीक्षण ह्याच्यातला पहिला उतारा होता सोनमचा. तर 61चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 62चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 63चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 64चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 65चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. नंतर उतारा दुसरा भीमकाय पांडाचा. 66चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 67चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 68चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 69चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 70चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्याच्यानंतर तिसरा उतारा फुलांचा आहे. फुलं. 71चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 72चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 73चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 74चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 75चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर शेवटचा उतारा राष्ट्रीय संग्रहालयाचा आहे. 76चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 77चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 78चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 79चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. आणि 80चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. तर अशा प्रकारे आपण हा सेट सीचा प्रश्न आणि उत्तरं पाहिलेले आहेत नवोदय प्रवेश परीक्षेचे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करत जा. कारण एज्युकेशनल व्हिडिओज आहेत, सर्वांनाच कामी येऊ शकतात. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.